निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। 25 वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक 2 साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत। चौचाका मन जिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे। आमचं वचन दर्जा, स्वच्छता आणि अतूट चव। आपल्या नेत्याबद्दल कोण कसं प्रेम व्यक्त करल हे सांगता येत नाही। एक असंच उदाहरण साकूर गावात बघायला मिळाले। साकूर गावातील महालक्ष्मी रेस्टॉरंटचे मालक विकास पवार यांनी आपले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी येथून भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल, त्याचबरोबर माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व अमोल खताळ आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आपल्या हॉटेलमध्ये काल 24/11/2024 रोजी दिवसभर चहाचं मोफत वाटप करण्यात आलं। यावेळी अनेकांनी हॉटेलवर तोबाग गर्दी केली होती। विकास पवार हे हॉटेल व्यावसायिक असून ते विखे परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। नुकतेच संगमनेर विधानसभा निवडणूक झाली। या निवडणूक प्रचारात त्यांचा खारीचा वाटा होता। सो खर्चाने त्यांनी या प्रचारात सहभाग घेतला होता। साकूर पठार भागात त्यांचे या कृत्यामुळे मोठं कौतुक होत आहे। यावेळी आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे। शिर्डी मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार माननीय अमोलभाऊ खताळ यांच्या प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयाचं श्रेय हे ग्रामीण भागातील जनतेचं आहे। ग्रामीण भागातील जनतेने संपूर्ण सहकार्य केलं, पूर्ण पाठिंबा दिला, रात्रंदिवस मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून हे दोन्ही आमदार झालेले आहेत आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांचा आनंदोत्सव आम्ही आज साजरा करत आहोत। आमच्या महालक्ष्मी रेस्टॉरंटच्या वतीने सर्व बंधू आणि भगिनींना, लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी चहाचे वाटप मोफत करण्यात येत आहे। तरी सर्व मतदार बंधू भगिनी आणि ग्रामस्थांनी या चहाचा आस्वाद घ्यावा ही मी यांना विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे माननीय सुजयदादा विखे पाटील यांचाही वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असंख्य आमच्या मतदार बांधवांना चहाचे वाटप करत आहे।